इकडे बघ हे, तुका किती पैसे दिले म्हणजे तुझा पोट भरत रे? लोके, तुका किती पैसे दिले म्हणजे तुझा पोट भरत? लोकेसाठी गाणं म्हणतो बघा. बारा डोळ्यानी पाप सारी नारायण बघतो, पैशासाठी माणूस मरतो, पैशावर जगतो, पैशावर जगतो. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण, बरोबर ना? आणि म्हणालो श्रीकृष्ण आणि रामात फरक काय? मी अजूनही सांगतोय की राम समजायला सोपं आहे आणि श्रीकृष्ण समजायला कठीण आहे. एका वाक्यात सांगतो बुवा, कारण महाभारताचं युद्ध कोणामध्ये झालं? 100 कौरव आणि 5 पांडव. श्रीकृष्ण ज्या रथाचा सारथी होतो त्या 100पैकी एका काही शिल्लक ठेवक नाही आणि 5पैकी एका काही धक्को लावून ठेवक नाही ना, तो श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे. लक्षात घ्या. काय म्हणतोय? वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. काम करी काम वेड्या, काम करी जगात, काम करी काम वेड्या, काम करी पैशाची जगले मोठी आणि पोराला त्याची हाव. आई सोडून घेतोय घेतो, पैशाच्या मागून धाव. जन्मापासून साधी माणसं, जन्मापासून साधी माणसं, पैशाची गुलाम रे. जन्मापासून साधी माणसं, पैशाची गुलाम रे. काम करी काम वेड्या, काम करी माका एक सांगा, 30 वर्षात जो बुवा माका 30 वर्षात जो मोका आहे लोके, अरे मोबाईल ठेव रे. बरोबर नाही दिसत ना? मी तुझे कार्यक्रम चालू असताना ऐकत होतो ना, सगळं बिअर करत होतो ना. 30 वर्षात जो माका संपू शकलो नाही तो आता 2 वर्षात संपवतो. आणि कावळ्या इकडे बघ, कावळ्याच्या शापान कधी गाय मरत नाही. तुझा कसं माहितीये काय? कुल्याक शान लाव आणि माका बैल म्हणा, तशी तुझी परिस्थिती झालेली आहे. तू आता खोरा आडून दे का खापावतोय. त्याची बोलायची काही हिंमत झाली नाही. बरोबर? कोणाची गॅरंटी आहे? तुम्ही साधं उदाहरण घ्या ना. अजित दादा सकाळी 7ला बसले, 8:45ला ऍक्शन होऊन लगेच होत्याचं नव्हतं झालं. बरोबर ना? कोणाची इथे आहे, मगाशी सांगितलं शर्टाचं बटन लावायला सुद्धा तो परमेश्वर देणार नाही. उद्या पेपरला येऊ शकता ना तरुण भारतमध्ये, गुंडू सावंत गेलो, अरे काल बारी केल्या. काय कोणाची गॅरंटी नाही ना? तुझी तरी आहे का? अरे बघ, तू काय वय तो खोटं मारून दिलं काय सर? जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना होगा. मसीहा सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा. तेरा अपना
हूँ नहीं आखिर तुझको आग लगाएगा, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा। कसमें वादे प्यार वफा सब बातें बातों का क्या, कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या। उद्या आपण ज्याला जन्म दिलाय ना तो आपला पोरगा, रक्ताचा पोरगा, बापाशी की नाही औषध कांडा मारून जाळून जातो, तुला प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आपण जिच्याशी संसार केलाय ती आपली बायको, उद्या आपण मेल्यानंतर ना त्या उंबऱ्याच्या बाहेर पडणार नाही. आपले मित्र परिवार नातेवाईक कुठपर्यंत, स्मशानात पोचवेपर्यंत. आणि स्वतःच मुलगो कांडा लावतो आणि पाठी येऊन खोली कधी नावार किंवा सातबारा केव्हा नावार येतो ह्याची वाट बघतो. मग कशाचं काय करायचं आपण, मोठेपणा कशासाठी पाहिजे. त्यामुळे हा उपयोग होतो ना. हा परमेश्वर तो परमेश्वरच 100% हा. तुझी गॅरंटी ना माझी गॅरंटी ना. तू माका सपू शकत ना मी तुका सपू शकत. तू ज्या लेवलला बोलतोयस ना, इकडे बघ, तुझी लेवल बोलतोयस ना, लेवल. मला वाईट वाटलं रे, त्या रिक्षा युनियनवाल्याने तुला बोलवलं इथे. हजारोच्या संख्येने रिक्षा चालक मालक संघटना 32 वर्ष संघटनेला झाली. ही कशामुळे झाली तर त्यांची एकी आहे. त्या एकीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि म्हणून हा रिक्षावाल्यांचं 20 वर्षापूर्वी आठवा जरा. रिक्षावाला 20 वर्षापूर्वी आठवा. कुणाचा रिक्षावाल्यांवर विश्वास नव्हता. पण आज रिक्षावाला हा प्रत्येकाच्या घरातला एक मेंबर झालेला आहे. एक मुलगी कुणाची असू दे, तरुण, कुणाची सून असू दे, कुणाची सासू दे असू दे, एकट्या रिक्षावाल्याच्या जीवावर बिंदासपणे सोडतात. हा रिक्षावाल्यांचा झालेला विजय आहे, लक्षात ठेवा. या रिक्षावाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. रात्री अपरात्री केव्हाही त्याला फोन करा स्वतःच्या रिक्षावाल्याला, विचार न करता कितीही वाजलेले असू दे. जो धावत येतो तो रिक्षावाला असतो. त्या रिक्षावाल्यांसाठी फक्त एक गाणं घेतो बघा. मला पेटी कमी कर ना थोडी. एकदम कमी नको. धन्य धन्य हे चालक, धन्य धन्य हे मालक. चालक आणि मालक ही चालक मालक संघटना आहे. एकमेकाला आधार देतात म्हणून ही संघटना चालली आहे. जेवढं चालकांना महत्व आहे तेवढंच मालकांना महत्व आहे. जेवढं तुला महत्व आहे तेवढं मला महत्व आहे. सारे ग मग अजून दाखवू तुझं काय मी देणेकरी नाही. इकडे बघे, तुझं काय मी देणेकरी नाही. मग अशी रॉड्रिक्स कोणतरी मला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं. सगळ्या जाती धर्माचे लोक इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली ती कशाच्या जीवावर. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेतले. 65 किलोची तलवार वाजवतो त्याचं नाव येसाजी. 2000 जणांबरोबर एकदा भिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये शत्रूच्या तंबूचा गट करतो त्याचं नाव धनाजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले. वयाची 50 वर्ष जगले. आणि संभाजी महाराज किती, वयाची फक्त 32 वर्ष. कापत्या सळ्या डोळ्यामध्ये टाकल्या, नखवर बडून काढली, अंगाची कातडी सोडली, जखमांवरती मीठ चोळलं, तरी पण धर्म बदलला नाही. आणि कवी कलश काय म्हणतोय, हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सादी है. हाथी घोड़े तोप तलवार है फौज तो तेरी सारी है. पर जंजीरों में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है. जय शिवाजी. असं दमदार म्हणा, जय भोली, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले, फक्त 50 वर्ष. आणि शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी ज्या वेळेस त्यांचा कट्टर विरोधक औरंगजेबाला कळली तेव्हा औरंगजेब नमाज पडत होता. कोणीतरी सांगितलं, भाईजान भाईजान शिवाजी महाराज का ध्यान हो गया. जातीचा मुसलमान म्हणून नमाज थांबवलं. तेवढी आपल्या राजाची विद्वत्ता होती. नमाज थांबवलं, अल्लाच्या दिशेने हात करून उभा राहिला आणि म्हणतोय कसा, ए अल्लाह, ए खुदा, तेरे जन्नत
के दरवाजे खुले कर दे, हिंदुस्तान की माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती, लक्षात ठेवा. आणि त्याचे मावळे आम्ही आणि गळ्यात भगवी शाल घालून आपण राज्यगीताचा अपमान करतोय. कोणी नाही द्यायचा याला. लाज वाटत नाही? 32 वर्ष सेवा करतोय आणि जय जय महाराष्ट्र बसून म्हणायला. अरे स्वतःच्या आबरूची लत्तर इथे वेळशीवर टांगून जाऊ नको. तुला असं वाटतं का की रात्रीच्या चांदण्याने कधी सकाळ होऊच दिली नाही? दख्खनच्या पठारावर तुम्ही तुमचा घोडा उधळला असताना तर आम्ही आमचं काळी तुमच्या घोड्यांच्या टापाखाली अंथरलं असतं. वाक्य फेक जमा होईना, नुसता काय करून उपयोगाचा? अरे रामाची माहिती तू सांग ना. कृष्ण कसा कठीण आहे तो तू सांग ना. रिक्षावाल्यांबद्दल दोन आणि तुम्ही काय मोठेपणा सांगता त्याचा? ह्याका टाकी नाही सो करू नये सर्वे. संगमेश्वरात माका परत कधी तरी न्यावा, परत याचं नाव तरी घेतात काय माका विचारत. असू देव, माझा दोस्त आहे तो, अतिशय जवळचा. माझ्या ह्याचा तो जेव ह्याची परिस्थितीची नाव उगीच नाही. जेव गेलो तरी गुंडो गुंडो गुंडो, तोंडात घास सुद्धा जाणार नाही. ह्याका मरत 4 दिवस इले ते बरे काढणार. ह्याका बरं तू इतकं बोमाटत होत्या, किती पावती बोमाटशी. अरे लोकांचे कांठळे बसले रे. धन्य धन्य हे चालक, धन्य धन्य हे मालक, धन्य धन्य हे चालक, धन्य धन्य हे मालक, एकमेकांना देती आधार. डोंबिवली संघटना, रिक्षा संघटना, संघटना दमदार. डोंबिवली संघटना, संघटना दमदार. आवाज. संघटना, संघटना, संघटना दमदार. धन्य धन्य हे चालक, धन्य धन्य हे मालक. एकमेकांना देती आधार. डोंबिवली संघटना, रिक्षा संघटना, संघटना दमदार. धावे रस्त्याने भर धाव, वर्णावर्णानी गाव गाव. धावे रस्त्याने भर धाव, वर्णावर्णानी गाव गाव. राजा राणीच्या संगीत थेट, गाती जीवनाचे गाणे अवीत. आयुष्याची ही सफर गाडी संगे रुबाबदार. आयुष्याची ही सफर गाडी संगे रुबाबदार. एकमेकांना देती आधार. संघटना, फेडावंच लागणार. कलियुग आहे, इथे पाप घडतच राहणार. आपल्याला पुण्य करावं लागतं. कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मरताना गातोय. जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतोय, मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतो. हे कलियुग आहे. मी नेहमी सांगतो की आपले आई वडील जिवंत असणं हे प्रत्येकाच्या नशिबाचे भाग आहेत. आई वडील गेल्यानंतर आपल्याला आई वडिलांची किंमत कळते. म्हणून आईवरती एक गाणं घेतोय.
विसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, पण खऱ्या आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते. चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग, ये ना माझे आई 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 ग. चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग, ये ना माझे आई 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 ग. किती दिस झाल्या ग सांगून मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी उन्हाला, वासराला सोडून कुठं गेली कशी माय ग, वासराला सोडून कुठं गेली कशी माय ग, गेली कशी माय ग, ये ना माझे आई 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 ग. नवीन नवीन गाणी येतात मार्केटमध्ये, 100% तरुण पिढीला ते आपल्याला देणं लागतं. फक्त एक सांगतोय, तरुण पिढी बरीच येते भजनाला, आपल्या आई वडिलांची मान समाजात खाली जाईल असं वागणं कुठल्या मुलाचं मुलीचं असू नये, जेणेकरून आपल्या आई वडिलांना सुख समाधान लाभेल. नवीन गाणं वणी काही म्हटली नाही म्हटली मला काय माहिती नाही, त्याच्याशी काही देणं घेणं नाही माझं, पण पेटीचं शापच कमी झालं पेटीचं. हा, व हे गाणं वाईट नाहीये. तू मळा अंगुराचा आणि त्या द्राक्षाखाली भुसो ठेवतो लागतो, तो भुसो मी असाच तर म्हणतात ते गाण्याचा अर्थ. गाण्याचा अर्थ मध्यंतरी एक जुनं गाणं आहे बघा, तो भाचो आपल्या मामीक सांगता. मामीच्या चेडवाचं नाव होता पप्पी, मामीच्या चेडवाचं नाव टोपण नाव होता पप्पी. तर तो मामीक सांगता, मामी तुझ्या पप्पी बरोबर माका लग्न करूचा माझा प्रेम. आता त्या गाण्याच्या ओळीचा अर्थ काय निघतो तो तुम्ही ओळखायचा. तुमची पप्पी भातो सांगता मामीक, तुमची पप्पी तुमची पप्पी तुमची पप्पी द्या मलाच मामी, तुमची पप्पी तुमची पप्पी तुमची पप्पी द्या मलाच मामी, तुमची पप्पी द्या मलाच मामी, तुमची पप्पी द्या मलाच मामी, तुमची पप्पी तुमची पप्पी तुमची पप्पी द्या मलाच मामी. सोशल मीडिया आहे, कुठलं गाणं फेमस होईल सांगता येणार नाही. गेल्या वर्षी एक ओळीचं गाणं एवढं फेमस झालं, बानू बंबई तुम्हाला अंगुराचा नीला कढी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडाच साग. मगाशी तू एक वाक्य बोललंस, 25 वर्ष प्रेम करते, लगीन केलं असते पण पुढे काय माती खाल्लं असते, म्हणजे याचा अर्थ काय रे? तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडास साग, तू शेरणी शिकारी मी भाबडास साग. एक फुलवार एक फुलवार एक फुलवार
गाणी येतात जातात, काळाच्या पडद्याआड होतात. ते नको, ते नको, कंटाळलो त्या गाण्याचं. त्यांना तर चनप्प चनगौडा गाणं आहे, त्या लमाणी लोकांचा गाणं, लमाणी लोकांचा गाणं. त्याला मी सांगितलं बरेच वेळा ऐकले तुम्ही, त्या लमाणी लोकांच्या म्हणजे वंद याड मुन नाक ऐद आर योळ येंट तोंबत आणि हत्त. त्या गाण्याचा अर्थ असा आहे की माणसाच्या शरीराला, हो पण ऐका ना, मगाशी एक तास गजर घेतलं ते सांगितलं पाहिजे. मला काय नाही, मी आत्ता बंद करेन. अच्छा 12 वाजता वेळ आहे ना. पवार साहेब सगळ्यांका सारखं न्याय देऊ, ठीक आहे, मला काही टेन्शन नाही. उलट 12 वाजता संपली तर येळाराम कसा काय रात्रीची गाडी गाऊ शकतो एक वाजताची. धन्यवाद, काय विषय नाही. म्हणजे कसं आहे, टायमिंगचं आहे ना, मुंबईत हा एक महत्वाचा विषय. बाकी सगळं चालतं, पण 10-12 वाजले काय साऊंड बंद करतं, बरोबर ना. काय त्याला नाविलाच आहे, आपण मुंबईमध्ये राहतो. उद्या सुट्टी आहे हो, आणि गरमीत घराकडे जाऊन तरी करतालाच काय तुम्ही, काय करू म्हणून. गावात मरणाची थंडी आहे, घराकडे जाऊन तुम्ही काही करू शकत नाही. गरमीत एसी लावलाच तरी काय करू शकत नाही. आणि याच्यात तरुण कितके ज्यांची लग्नच होत नाही ते घराकडे जाऊन काय करतील, ते मेले आहेत कारमान. अरे मला सांगा, 40-45 ते अजून शिल्लक आहेत. कशामुळे? त्यांच्या हट्टीपणामुळे शिल्लक आहेत ते. माझं ऐका तुम्ही, ज्यांची लग्न व्हायची 40-45 त्यांनी एक लक्षात ठेवायचा, माका इनोवाच होई, माका स्कॉर्पिओच होई, हट्ट धरायचो नाही. ओमनी साधी मिळाल्या तरी धरून वाटेक लागायचं, लक्षात घ्या. टमटम मिळाले तरी घेऊन वाटेक लागायचा, बरोबर. तू आम्ही सुटलो, माका 3 काय मोठं पराक्रम केलंस ना तू, काय सांगता. अरे तुझं घरचं पराक्रम आहे, लोकांना काय करू. पूर्वी एका 10-12 होती, त्यांनी काय मोठे पराक्रम केले नाही, असं नसतं ना बुवा. हा तर या गाण्यात असं चांगलंय की माणसाच्या शरीराला 9 भोग आहेत. खयची ती सांगा, मी सांगतोय. 2, 4, 6, 7, 8 आणि 9 अशी माणसाच्या शरीरात 9 भोग आहेत. 10वं द्वार सुद्धा आहे, 10वं पण भोग आहे. आणि ते उघडायचं असेल तर सद्गुरूला शरण गेल्यानंतर ते 10वं द्वार उघडतं, लक्षात घ्या. ज्याने सद्गुरू घेतलाय तेव्हा त्याच्यासाठी ते 10वं द्वार. त्या गाण्यावर घेतोय बघा, चनप चन गौडा. 400 बाकी मान हलवू नको. चनप चन हो, मजेचा विषय काय नाही. हयच दुनिया मार खाता, आपलं आपल्यावर धोणं मारता आणि दुसऱ्या घेऊन खाले नाही हो. चनप चन गौडा कुंभार माडीचा कोडा नावा. झाले. सत्यनारायण पूजा असलं की एकच गाणं लागतं बघा, श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. ऐक सत्यनारायण.
शिवाजी महाराज आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती मी नेहमी गाणं म्हणतोय. ते गाणं घेतोय आणि मग गजराला सुरुवात करतोय, कारण गजराच्या माध्यमातून 100% आपल्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्याला एक त्याला रायगडावर शिवरायांचा अभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाड घोषित केला. अरे शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्यात भवानी परिमाच्या हाती लेखणी होती. विनाजले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, विनाजले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्याला आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमला असाल तर 100% एकमेकाची इज्जत करण्यापेक्षा आपण ज्या कामासाठी आलोय त्याच्या माध्यमातून थोडंसं जेवढं जमेल तेवढं देण्याचं प्रत्येक बुवाने केलं पाहिजे. ठीक आहे, बुवा माझी इज्जत काढत असतील, काय करत जे असतील ते तुमच्या समोर त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. मग इथे लेवल कोणाची कुठल्या लेवलला आहे हे मायबाप प्रेक्षक ठरवतील. लेवल कोणाची, लायकी कोणाची कमी करून स्वतःची इज्जत कधी वाढत नाही, लक्षात घ्या. समोरच्या माणसाला आणि ह्याच्यात तुझा अहंकार दिसता, तुका झालेला जो अभिमान दिसता असा ना तो त्याच्यातून दिसता, लक्षात घे. त्या ठिकाणी सन्माननीय दत्ता गोसावी TV स्टार आहेत, पक्वाजोतक आहेत, गायक आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवा. गजराच्या माध्यमातून गजर चालू करतोय. 12 वाजेपर्यंत टाइम, अजून 20 मिनिटं आहे. 100% ठीक आहे. तन मन हात हाय, कण कण हात हाय. ही लहान मुलं आलीत ना, काहीतरी दिलं पाहिजे ना त्यांना. तुमची मजा, आमची परिस्थिती गंभीर. ह्यो जो मराठ टेकलो ना, ह्यो शाळेत कधी जाऊक नाही, ह्याका कबड्डी माहित नाही, ह्याका खो खोनी खेळायचा माहित नाही, ह्याका लगोरवटी खेळायचा माहिती नाही. अंजीन मांजीन कवडे कांजीन कवड्याच्या पोरात सोल काढीन नाही, गावला तर राहणार मध्ये, ह्याका कधी माहिती नाही. ह्यो शाळेतून लवकर घराकडे ये आणि शाळा नाही ठिकाणी मग ये आणि शाळा सुटायची वाट बघी. शाळेतून सगळी पोराटो राहिली काय त्यांना घेतल्यान काय सांगा, हे आम्ही ना डॉक्टर खेळूया, त्याच्यात मेलो आहे हो. काय अपेक्षा करणार हो? अपेक्षा काय? 8-10 वर्षापूर्वी याची 70-80 वर्षाची आजी म्हातारी, ह्याची आई बोलली, अरे आजी आजारी आहे, तिला घेऊन डॉक्टरकडे जा. तो डॉक्टरकडे घेऊन गेलो, सर्दी ताप होतो. डॉक्टरांनी सांगितलं की हिला सर्दी ताप झालेला आहे, हे पातळ औषध घेऊन जावा आणि हलवून द्या म्हणून सांगितल्याने. पातळ प्रत्येकाला देत होते. आजी घराकडे घेऊन दिलो,
आणि जेवणाच्या अगोदर जेवण आजी आईन वाढल्यात जेवणाच्या अगोदर म्हातारे एक औषध द्यायचा होता ह्यो तिच्या खोलीत गेलो आणि डॉक्टरांनी सांगलेला होता की हलवून द्यायचा. त्या म्हातारे गदा गदा हलवल्या आणि औषध दिले. म्हातारी मेली 2 दिवसात ताबडतोब. त्याचं पुतण येईल्यानंतर त्याच्या काका काका कुठे गेलेला ते डॉक्टरकडे गेलेलो. अरे बरं झालं. त्या डॉक्टरच्या अगोदर जे अधिक चिन्ह लिहिलेलं असतं त्याचा अर्थ काय अधिक चिन्हाचं. अरे म्हणता तुका माहिती ना जो उभो असा तो डॉक्टर आणि आडो हा तो पेशंट म्हणून सांगलेला. चल महाराष्ट्र गीताचा अपमान करतो तू लक्षात घे. दर्जा राज्यगीत म्हणून त्याला ठेवलेला हे तुझ्यासारखे शायनिंग. तू सांग ना सरस्वतीवर हात ठेवून आयुष्यात कधी बायको बरोबर असताना दुसऱ्या बाईकडे बघूक नाही म्हणून. हा बघलं ना मग झालं. मग दुसऱ्या किती नाव देतं म्हणून सांगतोय. लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाक माझा सांगणं आपल्या स्वतःच्या बायकोवर काय सांगताय का आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढा प्रेम करायचा की दुसऱ्याची बायको म्हणा कोई शेजारीन म्हणा कोई हो गावा खरो तो असो गावा खरो. आजोबांना समजला घराकडे जाऊन विचार करा. एक कलियुग आहे ना. गाडी बिघडली तर म्हणतात बंदा बरोबर. गाडी बिघडली तर म्हणतात बंदा आणि एखादी पोरगी बिघडली तर म्हणतात चालू हा म्हणून. उलटा ना हे दुनिया. गाडी बिघडली तर बंद आणि पोरगी बिघडली तर चालू. काय परिस्थिती आहे ह्या कलियुगात. कोणत्या नादाक लागाक नको. ह्यो कमी नाही आणि मी कमी नाही. हे मी जगन ना 4-5 वर्षांनी होय ना. नाही तू सांगतो 2 वर्षात सरवतलं म्हणून. माझ्या घराकडे माझ्या बायको पोरांका पोचताला कोण रे. हा तुका लाज कशी वाटत नाही रे शरम वाटत नाही. एक तर सांगता माझं जवळचं मित्र आणि मात्र 2च वर्षावर होतो. हे आता उद्या घेऊन गेले का ती वाटच बघित असतील लक्ष्मी आमची. हा ती कोणाच्या नावाने दार उघडणार ना. असं बोलून उपयोग नाही ना बुवा. तुका त्याच्यात आनंद मिळता का. तू घराकडेच जातलं ना का शेजारनी तो दार ठेवतो मला सांगणार. तू ऐका घेऊन खरी जातलं. आम्ही स्वतःच्या घरात जातो. अरे वा रे पठ्या हमारी बिल्ली हमसे माग. तुझी खरी काय कनेक्शन आहात ती माका माहिती आहे. तू उगीच खेका उघडूक लावतं. मी घराकडे उद्या फोन करून सांगेन मरशी अन्न सुद्धा लावायचा नाही घराकडे उपाशी मरशी. तन म्हणत हाय कण कणत हाय काय. आधी आपल्यामधला देव बघायला शिका. आपल्यामधला जर देव तुम्हाला दिसला ना तर समोरच्या माणसामध्ये देव दिसणार नाही. त्या परमेश्वराने आपल्याला निर्माण केलंय. ही सुंदर दुनिया बघायला आपल्याला 2 डोळे दिलेत. पण त्या परमेश्वराला जर बघायचं असेल ना तर डोळे बंद केल्याशिवाय त्या परमेश्वराचं दर्शन कधी तुम्हाला होणार नाही. ते या भजनाच्या माध्यमातून 100% तुम्हाला होणार आणि हे आम्ही देतो लक्षात घ्या. कण म्हणत हाय कण कणत हाय देव नुसतंच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघ लय सुंदर. हे आयुष्य आहे बघ लय सुंदर. जर नाम घ्यायचे हे आयुष्य आहे बघ लय आयुष्य आहे बघले. याची टोपी त्याला त्याची टोपी याला अशी कशी रीत जगाची. याची टोपी त्याला त्याची टोपी याला अशी कशी रीत जगाची. सोन्याची वाटी गरीब मरतोय उपाची. आपली बळे कर्माची फळे चुकणार नाही कोणाची.
कशी सांग परी कसे बसविशी त्या भगवंताची. आपलं सोडा, पण त्या देवानं सुद्धा स्वतःचं कर्म चुकलेलं नाही. लक्षात घ्या, प्रभू राम जेव्हा वनवासाला निघाले, कैकईच्या पाया पडल्याने काय सांगितलं, हे कैकई माते, लोक जरी दूषण तुला देत असतील तरी माझ्या कर्मामुळे मला वनवासावर जावं लागतंय. कारण प्रभू राम त्रेतायुगात, ते पहिल्या सत्ययुगात कोण, परशुराम होते. आपल्या बापाच्या सांगण्यावरून स्वतःच्या आईचा शिर धडा वेगळं केलं तो परशुराम. त्याला पुढच्या युगात आईचं शिर धडा वेगळं केलं म्हणून ती शिक्षा भोगावी लागली. म्हणून प्रभू रामाना 13 वर्ष वनवासाला जावं लागलं.